डोंगर आणि दगड. एका छोट्या मुलाने आजोबांना विचारले, आजोबा, डोंगर इतके उंच आणि मजबूत कसे होते? आजोबा हसले आणि म्हणाले, डोंगर मजबूत होते फक्त सूर्यप्रकाशाने किंवा शांत दिवसांनी नव्हे, तर वादळे, वारा, पाऊस आणि दगडांनी ज्यांनी टिकून राहिले त्यांमुळे. त्यांनी पुढे सांगितले, एकटा दगड लहान आणि दुर्बल वाटू शकतो, पण वेळोवेळी अनेक दगड एकत्र राहून हवामान, भूस्खलन आणि काळाच्या दडपणाला तोंड देतात. ते डोंगर मजबूत आणि उंच ठेवतात. मुलाचे डोळे आश्चर्यचकित झाले. आजोबांनी समजावले, आयुष्यातील आव्हाने म्हणजे दगडांवर वादळाची ताकद. तुम्ही जे संकटे सामोरे जाता आणि त्यावर मात करता, ती तुम्हाला मजबूत बनवतात, अगदी डोंगर सारखे. नीती, बोध, आव्हाने आणि अडचणी अडथळे नाहीत, तेच तुमचे सामर्थ्य, उंची आणि चिकाटी वाढवतात, अगदी डोंगर सारखे.